आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. नमस्कार, मी दिलीप मध्ये. आपण पाहत आहात M24 तास. आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सध्या मी उभा आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मूळ जागेवरती. हीच ती जागा, पडीक जागा आहे. ह्या जागेवरती मोठं स्मारक व्हावं, पूर्णकृती पुतळा उभा राहावा अशी अनेक दिवसापासूनची या गावकऱ्यांची शासनाकडे मागणी होती. मात्र शासनाच्या माध्यमातून कोणतीही दखल घेतली जात नाही. प्रत्येक वर्षी 22 सप्टेंबर आलं की प्रत्येक इथं येतात, त्यांची येथील जन्मभूमी कर्मभूमीची माती कपाळाला लावतात आणि शासन निघून जातं. मात्र अद्याप कुठल्याही शासनातून या पूर्णाकृती पुतळ्याबद्दल किंवा त्यांच्या इतरही साहित्याबद्दल किंवा त्यांचं घर वास्तू या असेल या जागेबद्दल कोणीही अद्याप दखल दिली नाही. या संदर्भातच आपल्याशी चर्चा करण्यासाठी आता सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्या अण्णांच्या भावकीतील त्यांच्या ज्या सूनबाई असतील त्याच आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांना काय अपेक्षित आहे. काय सांगाल तुम्ही, कित्येक वर्षापासून तुम्ही शासनाकडे मागणी करताय, ही आता जी खुली जागा या जागेमध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? आता मला असं काय, त्यांची जागा आहे म्हणून काहीतरी त्यांची आठवण मानून चार पुतळा असेल काय असेल ते येतात. आज 138वी जयंती मोठ्या उत्साहात तुमच्या गावामध्ये संपन्न होत आहे. काय सांगाल याबद्दल, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला सांगतात यावं काहीतरी व्हावं. बरोबर, म्हणजे आपल्या जवळ त्यांचं घर आहे. दोन्ही भावकी आहे त्यांचं. असं आम्हाला बी वाटतंय की आपल्या बरोबर असावं. आणि खूप वेळ एका ठिकाणी त्यांनी फिरत होतं, येत होतं, जात होतं, तिकडे होतं, असं सगळं होतं. आमचं सासरा शासन सैनिक होतं, त्यांच्या बरोबर हे सारखं असायचं आणि असं सगळं होतं. तुमचे सासरे स्वातंत्र्य सैनिक होते? अण्णांचं तुमचं काय नातं आहे? असं भाऊ चुलत भाऊ असं असतंय का नाही, तसं आहे. तसं होतं त्यांनी. आणि अजून बी त्यांचं हे आहे की मुलं बिलं असं बरे त्यांचं येणं जाणं किंवा तुमचं ते आहे का सगळं? आता त्यांना आमचं तर हे नव्हतं, लय दिवस झालंय ते असं झालंय. कधीतरी येतात की. सध्या आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य जयश्री पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की काय त्यांची शासनाकडे मागणी आहे या संदर्भात. काय सांगाल तुम्ही? शासनाकडे हीच मागणी आहे आमची. 138 वर्ष झाले त्यांचे म्हणजे जयंती साजरी करतोय. त्या निमित्ताने आम्हाला इथं त्यांच्या जागेत त्यांचं स्मारक म्हणा किंवा त्यांचं घर व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. खूप वर्षापासून आम्ही मागणी करतोय, पण त्यांनी ती मागणी आमची काही पूर्ण केलेली नाही. वर्षाला येतात, बघतात, जातात. नेते येतात, लोक येतात, पूर्वीची सगळी त्या आवर्जून येऊन बघून जातात ते, पण इथं दखल कोण घेत नाही. वर्षातून एकदाच येतात. पण काहीतरी बनवायचं, त्यांची आठवण म्हणून काहीतरी आपण करूया हे करूया असं म्हणतात आणि निघून जातात. परत काय त्याच्यावर वर्षभर पुढच्या पुण्यतिथीला तिथं परत यायचं आणि जायचं. आणखी काय सांगाल? आणखी नाही, त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे. इतकं त्यांनी म्हणजे शिक्षणाचं इतकं मोठं वटवृक्ष त्यांनी केले. त्या शिक्षणातून इतकी मुलं त्यांची मोठी मोठी झालेत, पदावर गेलेत. आणि लक्ष्मीबाईंचं पण इतकं मोठं योगदान आहे. त्यांनी त्यांचं मंगळसूत्र सुद्धा ठेवून त्यांनी शिक्षणाचा वारसा त्यांनी चालवला. आणि त्यांनी ते ह्या गावासाठी कोणीच फिरकत नाही किंवा कोणीच काही करत नाही. त्यामुळे खूप गावकऱ्यांना वाईट वाटतंय. तर त्यांनी ते करावं किंवा आम्ही बघून मग लोकनियुक्तीतनं वर्गणी काढून आम्ही करायचं, हे आम्ही असं म्हणजे आता सुरू आहे, नियोजन चालू आहे. पण जरा शासनाकडून आलं तर खूप बरं होईल असं आम्हाला वाटतंय. पण त्यांनी लवकरात लवकर करावं आणि दाद घ्यावी त्यांनी, असं वाटतंय आम्हाला. तर आपण पाहिलं की या ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा त्यांच्या ग्रामस्थ असतील, महिला असतील किंवा डेप्युटी सरपंच असतील, अनेक मान्यवरांनी शासनाकडे वेळोवेळी याच्याबद्दलची पाठपुरावा केलेला आहे. पण शासनाच्या माध्यमातून कोणताही ठोस असं कोणताही उपाययोजना किंवा पाऊल उचलले गेले नाहीत. महाराष्ट्रभर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा जे पसरवणारे आपले कर्मवीर भाऊराव पाटील असतील, त्यांची ही जागा
पूर्णपणे पडीक आहे. शासनाच्या माध्यमातून ही जागा सुद्धा त्यांना शासनाला देऊन ह्या जागेवरती मोठं स्मारक होण्यासाठी त्यांची तयारी आहे. मात्र शासन याच्याकडे अजूनही डोळे झाकणा करत आहे. तर शासनानं सध्या लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून या जागेमध्ये असतील किंवा गावातील इतर ठिकाणी जागा भरपूर त्यांची आहे, या जागेमध्ये त्यांनी ही पूर्णाकृती त्यांचं स्मारक उभा करावं आणि त्यांना जास्तीत जास्त ह्या शिक्षण महर्षी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी सुद्धा या आपल्या महिला भगिनी असतील किंवा गावातील जे नागरिक असतील यांनी सुद्धा ही आपल्याकडे मागणी केलेली आहे. M24 साठी मी दिलीप मोहिते, सांगली.